नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोले पुरी. तर मी तुम्हाला छोले पुरीची रेसिपी दाखवते, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर हे बघा, मी 1 वाटी छोले घेतलेले, रात्री भिजत घातले होते. हे छोले आहेत असे भिजले छान असे. आणि तर आता मी छोले जे आहेत ते बॉईल करणार आहे, उकळून घेणार आहे. त्यासाठी खडे मसाले जे आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहे मी. बघा, खडे मसाले, 1 दालचिनीचा तुकडा, 4 वेलची घेतल्यात, 2-3 लवंग, 2-3 मिऱ्या घेतल्यात आणि तेजपत्ता घेतला आहे. तर हे छोले जे आहेत हे बघा याच्यामध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे जे खडे मसाले आहेत ह्याच्यात टाकून घेते. ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, गॅस पेटवून घेतलाय. त्याच्या 4 शिट्ट्या झाल्या, कुकर लावते. तर आता आपण बघा छोले बनवायसाठी 3 मी असे छोटे आकाराचे कांदे घेतले होते, असे लांब कापून घेतलेत. आणि 2 टमाटर घेतले होते, ते पण कापून घेतलेत. थोडंसं 1 इंच असं अद्रकचा तुकडा घेतलेला आणि थोड्याशा 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे मिक्सरला लावून घेणार आहेत एकत्र सगळं. चला तर पुढे दाखवते. हे बघू शकता तुम्ही, आता कांदे, टमाटे, अद्रक, लसूण आपलं वाटून झालेलं आहे, मिक्सरला लावून घेतलं. असं मस्त छान असा कलर किती छान आलाय बघा. त्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहे. खूप छान असे आहे बघा, पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे एक साईडला छोलेची भाजी पण उकळत, आता पुऱ्या पण हे बघा एवढ्या साऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या. हे बघा, एक साईडला आपलं तेल पण गरम झालेलं आहे बघा, मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण आहे ना थोडं एवढं असं जिरं टाकून घेऊया. 1 चमचा भरून जिरं टाकूया. आपण जे मसाला वाटलेला आहे ना, हे कांदा, टमाट्याची पेस्ट, अद्रक, लसूण हे सगळं टाकून घेऊया. चमचप केलेले सगळं मला सांगा ना. बघा, अर्धा चमचा अशी हळद टाकूया. 1 चमचा भरून 2 चमचा तिखट मसाला आहे ना. आपण हा मसाला जो आहे ना तो तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे चांगला, कारण हे कच्चंच वाटलंय म्हणून. मस्त असं लाल एकदम असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता आपले छोले पण 4-5 शिट्ट्यां, 1 शिट्टी अजून लावली होती, मग 5 शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. हे बघा, छोले छान असे मस्त शिजलेले आहेत. हे बघा, तर याचं जे खडे मसाले टाकलेत ना, हे तुम्ही काढू शकता. खडे मसाले काढले तरी चालेल, कारण त्याचा फ्लेवर त्यात उतरला आहे बघा. जे मी खडे मसाले टाकले होते मी काढणार आहे, कारण ते तोंडात येतात, मला चांगलं नाही वाटत, ते आवडत नाही माझ्या मिस्टरांना असं तोंडात आल्यावर खडे मसाले. हे बघा, आपला मसाला खूप छान असं फ्राय झालेला आहे. चांगलं आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि लास्टला आपण ॲड करणार आहेत थोडीशी कसुरी मेथी. आणि हे बघू शकता तुम्ही, छोले मसाला घेतलाय, छोले मसाला आहे हा. हे बघा, थोडंसं छोले मसाला टाकून घेऊया. तुम्ही कुठलाही छोले मसाला घेऊ शकता.
आपला मसाला पण खूप छान फ्राय झालेला आहे. आता आपण जे छोले बॉईल केलेले आहेत ते टाकून घ्या. आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा टाकूया मिनिमम. बघा आपलं तेल गरम झालेलं आहे पुरीचं पण. आता आपण जे पुऱ्या आहेत ते तळून घेऊया. खूप छान फुलली आपली पुरी, मस्त बघू शकता. अशी बारकी कढई घेतलेली आहे. सोडा बिडा काही टाकलेलं नाही आहे पुरी याच्यामध्ये, म्हणजे पिठामध्ये. आणि नॉर्मल आपलं घरचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे. त्याच्याच किती छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत बघा. खूप छान पुऱ्या झालेल्या आहेत. बघू शकता. तर आपली छोला पुरी रेडी आहे. तर बघा किती छान वाटते छोलेची भाजी आणि पुरी. माझी जी रेसिपी आहे ती कशी वाटली तुम्हाला, आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद यूट्यूब फॅमिली.